फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 8th स्टँडर्ड मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 3.3. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. तुमच्या स्टँडर्डचे सायन्सचे क्वेश्चन आन्सर्स आणि चॅप्टर्स एक्सप्लेन केलेले व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेत, तेही तुम्ही चेक करू शकता. चला तर मग सुरुवात करूया 3.3 ला. इथे तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांचे क्यूब रूट्स काढायचे आणि नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्यूब रूट दिलेत, ते कुठल्या नंबरचे ते फाइंड करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली जे काही नंबर दिलेत त्याचे आपल्याला क्यूब रूट काढायचे. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, 8000. ठीक आहे, 8000 चा क्यूब रूट काढायला अगोदर आपल्याला त्याचे फॅक्टर्स करायचे, म्हणजे त्या नंबर्सला आपल्याला सेपरेट करायचे. ठीक आहे, मग 8 ला जर आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 8000 येणार. करेक्ट. असं का केलं? कारण आपल्याला माहिती आहे की 8 हा 2 चा क्यूब आहे आणि 1000 हा 10 चा क्यूब आहे, म्हणून आपल्याला पुढच्या स्टेप इझी जातील, म्हणून आपण त्याची फोड अशा पद्धतीने केली. मग 8 ला काय करणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 8 चे हे फॅक्टर्स झाले. त्यानंतर 1000 चे फॅक्टर्स कसे करणार, 10 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10. ठीक आहे, म्हणजेच काय, 2 हा 3 टाइम्स घेतला आणि 10 हा 3 टाइम्स घेतला. 2 चा क्यूब आणि 10 चा क्यूब. मग 2 मल्टिप्लाय बाय 10 ब्रॅकेटचा क्यूब घेऊ शकतो आपण. 2 10 किती होता, 20. म्हणजे हा 8000 कसला क्यूब आला, 20 चा. मग आपण लिहिणार देअरफॉर 8000 चा क्यूब रूट काय येणार, क्यूब रूटला अशा पद्धतीने लिहायचंय, काय येणार, 20. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला. नाउ सेकंड क्वेश्चन बघा, तुम्हाला काय विचारलेलं आहे, 729. ठीक आहे, जर तुम्ही बाय हार्ट क्यूब्स रूट पार्ट केलेले असतील, कसले कोणते क्यूब आहे, तर तुम्हाला इझिली सुचेल की हे कशाने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, तर बघायचं आहे आपण. 7 + 2 किती होतात, 9. 9 + 9 18. म्हणजे डिव्हिजिबल काय आहे, बाय डिव्हिजिबल 9 आहे. म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय बघा 72 किती नंबरला येतं, 8 नंबरला. 9 8 जा 72, 9 1 जा 9. परत फॅक्टर्स आपण पुढे करायचे आहेत. 9 मल्टिप्लाय बाय 81, 9 मल्टिप्लाय बाय 9. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 729 चे फॅक्टर्स केलेले आहेत. मग आता काय येणार सांगा, 9 चा क्यूब. म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 काय आला, 9. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन, 343. 343 कसला क्यूब आहे बरं, सांगा बरं. 7. व्हेरी गुड. म्हणजे याला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 49. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर हा नंबर येणार. मग 49 चे परत फॅक्टर्स कसे येणार, 7 मल्टिप्लाय बाय 7. म्हणजे हा कसला क्यूब आहे, 7 चा. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट नंबर, फोर्थ नंबर मध्ये मायनस दिलेला आहे. ज्या वेळेला तुम्हाला मायनसचा दिलेला असतो त्यावेळेला काही वेळेसाठी मायनसला विसरून जायचं आणि नॉर्मल नंबरचे 512 चे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. तर कशाने डिव्हिजिबल आहे सांगा बरं, कसला रूट आहे तो सांगा, कसला क्यूब आहे सांगा. व्हेरी गुड. म्हणजे 8 ला कितीने मल्टिप्लाय करणार आपण, 64 ने. त्यानंतर परत आपण त्याला फॅक्टराइज करणार, काय येणार, 8 मल्टिप्लाय बाय 8. म्हणजे कसला आहे तो क्यूब, 8 चा. ठीक आहे, याचा आन्सर आलाय 8. समजलंय तुम्हाला. पण हे पटकन केव्हा सुचेल, ज्या वेळेला तुमचे क्यूब्स लर्न्स असतील. क्यूब लर्न नंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथे 64 घ्यायचं कारण असं की आपल्याला माहिती आहे 8 ला आणि त्याच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं म्हणजे क्यूब येणार आहे, म्हणून तुमचे स्क्वेअर पण लर्न हवे, म्हणजे पटापट सम सॉल्व्ह होतील. नेक्स्ट बघा, फिफ्थ, -2744. सांगा कसला क्यूब आहे हा, 14. व्हेरी गुड. 14 चा आहे, म्हणजे 14 मल्टिप्लाय बाय 14 चा स्क्वेअर काय येतो, 196. त्याने आपण मल्टिप्लाय करत परत याचे फॅक्टर्स करणार आपण. 14 मल्टिप्लाय बाय 14 मल्टिप्लाय बाय 14 म्हणजे 14 चा क्यूब. म्हणजे याचा आन्सर काय येईल फायनल, -14 चा क्यूब. बघा लास्ट समला सुद्धा निगेटिव्ह होतं, ते द्यायचं राहिलं आपलं, तर इथे काय येणार, -8 चा क्यूब. बघा निगेटिव्ह साइन असेल माझ्यासारखं विसरू नका, नाही तर मार्क्स जातील. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 6 सम काय दिले आपल्याला, 32,768. बघा आता हा खूप मोठा नंबर आहे, तुम्हाला कळणार नाही की कसला क्यूब आहे. मग त्यावेळेला आपण स्टेप बाय स्टेप फॅक्टराइज करत जायचं. ठीक आहे, लास्टचे 3 डिजिट काय आहे, 7 6 8 विच आर डिव्हिजिबल बाय 8. मग आपण ह्या नंबरला 8 ने डिवाइड करून जे आन्सर येतं त्याला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर शक्य नसेल तर सरळ डिव्हिजन करायचं आहे. तुम्ही असं डिव्हिजन करू शकतात किंवा
3 2 6 8 अपॉन 8 असं डिव्हिजन करू शकता. 8 1 जा 8 4 जा 32. आता याच्या डिव्हिजिबल आहे का? नाही, म्हणून 0 घेणार. मग इथे काय येणार? 8 9 जा 72 आणि किती उरले? 4 8 6 जा 40. म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 4096. आता हा 8 ॲज इट इज लिहिणार आणि त्यानंतर याला परत 8 ने आपण डिवाइड करायचंय. म्हणजे 4096 डिवाइड बाय 8 करून बघूया. चला 8 1 जा 8 8 5 जा 40 8 1 जा 1 उरला 8 2 8 2 जा जा 16. म्हणजे याला परत 8 ने मल्टिप्लाय करून काय येणार? 512. ठीक आहे, परत आपण 8 ने करूया. ठीक आहे, 8 ने डिव्हिजिबल आहे ना 512. मग 8 ने डिवाइड करूया. 8 1 जा 51 च्या अगोदर 8 च्या टेबल मध्ये कोण येतो? 48 किती नंबरला येतो? 6 जा 48. म्हणजे किती उरले? 3 उरले. आता 32 तयार झालाय. 8 च्या टेबल मध्ये 32 किती नंबरला येतो? 4 ठीक आहे, म्हणजे काय आलं? 8 हा 8 आणि आत्ता हा आपण डिवाइड केलेला 8 मल्टिप्लाय बाय 64. आता बघा 64 कसला क्यूब आहे हे तर आपल्याला माहिती आहे. कसला आहे? 4चा. म्हणून 8 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 8. मग इथे 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे, हे आपण फॅक्टर्स काढले. म्हणजे काय आलं? 8चा क्यूब मल्टिप्लाय बाय 4चा क्यूब. मग आपण काय करणार? 8 मल्टिप्लाय बाय 4 आणि त्याचा क्यूब. 8 4 जा 32 मग त्याचा क्यूब. ठीक आहे, म्हणजे हे आलं आपला आन्सर. मायनस आहे का? नाही. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन कळालाय सगळ्यांना? नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय? सिम्प्लिफाय. जे क्वेश्चन्स दिलेले आहेत रूट्स अंडर रूट मध्ये दिले त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. ठीक आहे, मग फर्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे? अंडर रूट मध्ये 3 आहे आणि 27 अपॉन 125. बघा आता 27 चे आपल्याला तसेच फॅक्टर्स करायचे आहेत. म्हणजे काय? 27 ला 3 मल्टिप्लाय बाय 9 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 125 ला काय करणार? 25. म्हणजे कसं येणार ते? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. हा क्यूब आहे रूट मध्ये. तुम्ही जर इथे क्यूब लिहिला नाही तर तो स्क्वेअर रूट कन्सिडर होतो. ठीक आहे, 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. म्हणजे अंडर रूट ऑफ क्यूब इथे काय येणार? 3चा क्यूब आणि इथे येणार 5चा क्यूब. दोघांचे क्यूब आहे म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो 3/5 होल क्यूब आणि ते अंडर रूट. मग काय होणार? हा क्यूब रूट आणि हा क्यूब कॅन्सल होणार. म्हणजे काय उरणार तिथे? 3/5. ठीक आहे, समजावं म्हणून मी कट केला. हा आणि हा कॅन्सल होणार. मग काय उरणार तिथे? 3/5. क्लिअर आहे तुम्हाला? समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन. अंडर रूट ऑफ क्यूब 16/54. आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. कारण हे कसले क्यूब आहेत का? नाही. मग मला सांगा सिम्प्लिफाय करायला दोघं नंबर्सला कितीने आपण डिवाइड करू शकतो? सांगा बरं. 16 ला 2 ने करूया. मग काय येणार? 8 मल्टिप्लाय बाय 2 आणि याचे फॅक्टर पण 2 नेच करायचे कारण हे नंबर आपल्याला कॅन्सल करायचे आहेत ना. मग 27. ठीक आहे, मग हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल? कट होऊन जाईल. 2 1 जा 2 1 जा. मग काय उरलंय तिथे आता? 8/27. आपल्याला माहिती 8 कसला क्यूब आहे? 2चा. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन काय येणार? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 यांचा क्यूब रूट. म्हणजेच 2/3चा होल क्यूब. हे दोघं क्यूब कॅन्सल होऊन जातील. म्हणजे काय उरलं? 2/3. हे आन्सर आहे. कळालंय तुम्हाला कसं सिम्प्लिफाय करायचंय? बघा जर नंबर आपल्याला दिसतंय की क्यूब वाले नाहीये मग काय करायचं? सिम्प्लिफाय करायला कोणत्या तरी नंबरने डिवाइड करायचं. मग आता आपल्याला दिसतंय 16च्या अगोदर क्यूब रूट वाला नंबर कोण येतो? 8. मग 8 2 जा 16 येतो. मग खाली पण करून बघायचं की कसला 2 जा 54 आहे. मग तो नंबर क्यूब रूट येतो का नाही येत ते बघायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये दिलंय आपल्याला की क्यूब रूट ऑफ 729 जर 9 आहे तर विचारलंय आपल्याला क्यूब रूट ऑफ 0.0000729 याचा क्यूब रूट किती असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, बघा स्क्वेअरचं कसं असतं? 10चा स्क्वेअर काय येतो सांगा बरं? 10चा स्क्वेअर 100 येतो. म्हणजे हे जे 0 आहे ते डबल झाले. पण 10चा क्यूब काय येतो? 1000. म्हणजे एका झिरोचे किती झिरो झाले इथे?
3 झिरोज झालेले आहेत. ठीक आहे, हे लॉजिक लक्षात घेऊन बघा हे 3 झिरोज आहे म्हणजे आपण सगळ्यात पहिले तर त्याचा पॉइंट काढणार. ठीक आहे, मग त्यासाठी काय करणार, अंडर रूट ऑफ इकडे काय लिहायचं 729 अपॉन, आता आपण याचा पॉइंट काढायचा आहे. ठीक आहे, हा काढायचा आहे म्हणून अपॉनला 1 लिहून इकडे किती आकडे आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 झिरोज इथे द्यायचे आहेत. कळाले तुम्हाला? हो. मग 6 झिरोज आहे म्हणजे ट्रिपल झालेले आहेत. कसले झिरोज ट्रिपल झालेत मला सांगा बरं. आता 729 कसला स्क्वेअर आहे आपल्याला माहिती आहे, क्यूब आहे आपल्याला माहिती आहे. सांगा कसला क्यूब आहे 729? 9 चा. मग हा कसला क्यूब येईल? 3 टाइम्स. बरोबर, 3 टाइम्स म्हणजे 1 2 3 ह्या 100चे 3 टाइम्स झिरो झालेले आहेत म्हणजे तो क्यूब कसला आहे 100चा. कळाले तुम्हाला? मग आता अंडर रूट ऑफ क्यूबचा 9/100चा होल क्यूब. ठीक आहे, मग काय करणार त्यासाठी आपण सांगा बरं. हा आणि हा कॅन्सल होऊन जाणार, आन्सर काय येणार 9/100. मग हा 9/100 आलाय पण आपल्याला क्वेश्चन मध्ये पॉइंट होता, मग याला आपण पॉइंट मध्ये कन्वर्ट करणार. बघा पहिला जो न्यूमरेटर आहे तो ऍज इट इज लिहायचा. 1 नंतर किती झिरोज आहेत 2, मग मागून 2 आकड्याच्या आधी आपल्याला पॉइंट द्यायचा 1 आणि इथे आकडा नाही म्हणून 0 घ्यायचा, मग पॉइंट द्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. समजलंय 2 झिरोज आहे म्हणून मागून 1 2 मग इथे पॉइंट घेणार. कळालंय तुम्हाला? आन्सर कसं आलं? इझी आहे ना, पण तुम्हाला त्यासाठी आधी लर्न पाहिजे कोणते क्यूब्स आहेत कोणते स्क्वेअर आहेत. ते आकडे जर डोक्यात फिट असतील तरच हे क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.